नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक काल रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार संततधारेमुळे नाशिक शहरात जलजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। रामकुंड आणि गोदाघाट परिसर पाण्याखाली गेले असून अनेक वाहनं गोदावरीच्या पात्रात अडकली आहे। यापैकी काही वाहनं प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली। गंगापूर धरणातून तब्बल 2657 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुकणे आणि दारणा धरणांमधून विसर्ग सोडण्यात आलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय। हवामान विभागाने नाशिकसाठी रेड अलर्ट जारी केलाय। सलग पाऊस आणि धरणातून वाढवलेला विसर्ग पाहता प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज ठेवलंय। गोदावरी काठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अनावश्यकपणे नदीकाठच्या भागात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। तर नाशिकमध्ये संततधार पावसामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ आणि धरणातून सुरू झालेला विसर्ग हवामानाच्या दृष्टीने पुढील 24 तास नाशिकसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।